नमस्कार मित्रांनो, आर के कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाठीमागचे व्हिडिओसुद्धा पहा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल. आजचा आपला विषय आहे फ्युचर कंटिन्यू टेन्स, चालू भविष्यकाळ. मी उद्या या वेळेस या पुस्तकाचा अभ्यास करत असेन. या चालू भविष्यकाळाच्या वाक्यावरून चालू भविष्यकाळाचा उपयोग असा लक्षात येतो पहा. भविष्यातील एखाद्या वेळेवर क्रिया सुरू असेल असे दर्शविण्यासाठी हा काळ वापरला जातो. क्रिया सुरू असण्याची शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा हा काळ वापरला जाऊ शकतो. जसे तो तुझी वाट पाहत असेल. चालू भविष्यकाळाची ओळख वाक्याच्या शेवटी त असेल म्हणजे क्रियापदाच्या शेवटी त आणि नंतर असेल, असाल, असेन किंवा असतील असे शब्द म्हणजे चालू भविष्यकाळ. या काळाची रचना कर्ता अधिक विल बी अधिक क्रियापदाला आयएनजी अधिक डॅश डॅश जे येईल ते. आता उदाहरणे. तो येत असेल, ही विल बी कमिंग, कर्ता अधिक विल बी अधिक क्रियापदाला आयएनजी. तो अभ्यास करत असेल, ही विल बी स्टडिंग. मी उद्या यावेळेस शिकवत असेन, आय विल बी टीचिंग धिस टाइम टुमारो. मी उद्या यावेळेस या पुस्तकाचा अभ्यास करत असेन, आय विल बी स्टडिंग धिस बुक धिस टाइम टुमारो. तुम्ही लवकरच इंग्रजी बोलत असाल, यू विल बी स्पीकिंग इंग्लिश व्हेरी सून. तो टीव्ही पाहत असेल, ही विल बी वॅचिंग टीव्ही. तो जात असेल, ही विल बी गोईंग. तो हसत असेल, ही विल बी लॉगिंग. तो झाडांना पाणी देत असेल, ही विल बी वॉटरिंग द प्लॅन्ट. तो रेडिओ ऐकत असेल, ही विल बी लिस्निंग टू रेडिओ. मुले खेळत असतील, बॉयज विल बी प्लेइंग. तो तुझी वाट पाहत असेल, ही विल बी वेटिंग फॉर यू. तो टीव्ही पाहत असेल, ही विल बी वॅचिंग टेलिव्हिजन. एखादी क्रिया भविष्यात होईल असे सांगण्यासाठी सुद्धा चालू भविष्यकाळ वापरला जाऊ शकतो. जसे आय विल बी मीटिंग हिम टुमारो, मी त्याला उद्या भेटेन. पण या वाक्यातून फक्त क्रिया होईल असा साधा अर्थ व्यक्त होतो. म्हणजे आय विल मीट हिम टुमारो या साध्या भविष्यकाळाच्या वाक्यासारखा कर्त्याचा निश्चय किंवा निर्णय वरील वाक्यातून व्यक्त होत नाही. फक्त नेहमीप्रमाणे क्रिया होईल आणि त्यात विशेष काही नाही असं चालू भविष्यकाळाच्या वाक्यातून सूचित होतं. परत पहा, राहुल विल नॉट सिट हिअर आणि दुसरं राहुल विल नॉट बी सिटिंग हिअर. यापैकी पहिल्या वाक्यातून असे सूचित होते की इथे न बसण्याचा कर्त्याचा निर्णय आहे, तसं कर्त्याने ठरवलेलं आहे. दुसऱ्या वाक्यात मात्र कर्त्याने तसं ठरवलंय असा भाव नाही. दुसरं वाक्य फक्त एक माहिती सांगणारे विधान आहे. त्यातून असा अर्थ व्यक्त होतो की राहुल तिथे बसणार नाही कारण तो तिथे बसत नाही, ती त्याची जागा नाही इतकंच. ही विल नॉट बी अटेंडिंग द मीटिंग, तो मीटिंगला हजर असणार नाही. ही वोंट बी कमिंग टू द क्लास टुडे, तो आज क्लासला येणार नाही. आय विल बी गोइंग टू मुंबई टुमारो, मी उद्या मुंबईला जाईन. पुढील क्रियापदे चालू काळात साधारणपणे वापरली जात नाहीत. एक्झिस्ट अस्तित्वात असणे, फिअर भीणे, फॉरगेट विसरणे, हिअर ऐकणे, इमॅजिन कल्पना करणे, लाईक आवडणे, रिअलाइज ओळखणे, रेकग्नाइज ओळखणे, रिगार्ड समजणे मानणे, रिग्रेट बद्दल वाईट वाटणे, रिमेंबर आठवणे, रिस्पेक्ट आदर करणे, सपोज मानणे किंवा गृहीत धरणे, थिंक वाटणे, ट्रस्ट मध्ये विश्वास ठेवणे, वॉन्ट ची इच्छा असणे किंवा हवे असणे, विश इच्छिणे,